श्री स्वामी समर्थ। नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाओ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, दत्त जयंतीनिमित्त आपल्याला जर गुरुचरित्र पारायण करायचं असेल आणि जर का आपल्याकडे पारायण करायला वेळ नसेल तर आपण गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय आवर्जून वाचन करायचा आहे। तुम्हाला गुरुचरित्र वाचना इतकेच पुण्य प्राप्त होणार आहे। 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि या दिवसापर्यंत जर का आपण काही सेवा केल्या, काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात। कारण या काळामध्ये दत्ततत्व, स्वामी तत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं आणि त्यामुळे आपण या काळामध्ये सेवा करत असतो। आता कोणी स्वामी चरित्र सारामृत पारायण करतं, तर कोणी तारक मंत्रांची सेवा करतं, तर बघा कोणी स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करत असतात। भरपूर महिला पुरुष या मंत्राचा जप करत असतात। प्रत्येक जण प्रत्येकाच्या आवडीनुसार वेळेनुसार सेवा करत असतात। आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे हे बघायला मिळत असतात। या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील सापडतो। कुठल्याही प्रकारची व्याधी, आजार नष्ट होतात। याने मनुष्य दुःख मुक्त होतो। तसेच घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि घरात आनंद, चैतन्य, प्रसन्नता निर्माण होते। घरातील वास्तुदोष, पितृदोष यावरही उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात। प्रत्येक समस्यांवर जसे की लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतात। तसेच आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्र, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय असल्याचं सांगितलं जातं। गुरुचरित्र पारायण केल्याने प्रत्येकाची इच्छाही पूर्ण होतेच। स्वामींची पुण्यतिथी असो, स्वामींचा प्रकट दिन असो किंवा दत्त जयंती असो, या निमित्ताने गुरुचरित्र पारायण केले जाते। त्याचप्रमाणे जवळच्या स्वामींच्या केंद्रात, मठात देखील गुरुचरित्र पारायण सप्ताह हा केला जातो। आपल्याला आवर्जून हे पारायण करायचं असेल तर आपण गुरुचरित्र पारायणाच्या काळात सहभागी होऊ शकता। आता ज्यांना घरातील कामामुळे, घरातील बघा एकत्र कुटुंब असतं, एकत्र फॅमिली असते, लहान मुलं असतात, लहान बाळं असतात किंवा जॉब करत असतात, तर त्यामुळे तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असूनही ते पारायण जर करता येत नसेल, शक्य नसेल, तर आपण आवर्जून या ग्रंथातील एका अध्यायाचे पठण करू शकता। त्यांना अजिबात वेळ लागत नाही। त्यांनी देखील दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला होईल तितक्या दिवस, होईल तितक्या वेळा तुम्ही या अध्यायाचे पठण हे आवर्जून करू शकता। मग तुम्ही 11 दिवसांसाठी करा, 21 दिवसांसाठी करा किंवा ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता किंवा अगदी तुम्ही तुमच्या आयुष्यात दररोज एक अध्यायाचं पठण करू शकता किंवा हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना देखील या अध्यायाचं पठण करू शकता। त्यामुळे बघा स्वामी महाराजांची, दत्त महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो व आपल्या आयुष्यातील दुःख, संकट, अडचणी, अडथळे दूर नक्कीच होतात। तुम्ही सेवा मोठी करा किंवा छोटी करा, प्रत्येक सेवेचे फळ आपल्याला स्वामी समर्थ महाराज हे देत असतात। आपली जर का काही इच्छा असेल, मनोकामना असेल, तरी देखील तुम्ही ही पूर्ण करण्यासाठी अध्यायाचं वाचन करू शकता। सर्व नियम पाळणे गरजेचे आहे का? तर पहा, याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा। बघा, दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवतात, कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मांडलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेत असतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्या नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो। त्यामुळे स्वामी मार्ग हे एखाद्याला दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे। आता आपण अगदी ग्रंथाचे या काळामध्ये वाटप देखील करू शकतो आणि स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र ग्रंथ असेल तर आपण हे जे ग्रंथ आहेत ते अशा व्यक्तीला द्यायचे आहेत की जी व्यक्ती पूर्णपणे ते वाचेल आणि त्यामुळे त्याचं दुःख मुक्त होईल।
आणि नकळत त्याचं देखील आपल्याला पुण्य मिळणार आहे। बघा, आपल्याला जर पारायण करणे शक्य नसेल तरी देखील आपण हे मार्ग इतरांना दाखवू शकतो, इतरांना स्वामी सेवेत आणू शकतो, त्याचप्रमाणे इतरांना दुःखमुक्त देखील करू शकतो। तर पहा, तुम्ही आजपासून दत्त जयंतीपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे। तुम्ही सेवेला सुरुवात कधीही करू शकता, तसेच दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही पठण करू शकता, परंतु दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये फक्त अध्यायाचं पठण करायचं नाही, कारण हा जो काळ आहे तो फक्त दत्त महाराजांच्या भिक्षेचा टायमिंग आहे आणि त्यामुळेच ही वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये ही सेवा करू शकता। फक्त सुतक असेल, मासिक पाळी असेल, अडचण असेल तर या काळामध्ये आपल्याला सेवा करता येणार नाही। आता बघा, बऱ्याच घरांमध्ये असं काही व्यक्ती असतात की मांसाहार करत असतात, ते आपलं काही ऐकत नाही, तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का? तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही आहे, तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि परत सेवेला सुरुवात करायची आहे, कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवा ही करत राहायची आहे। आता ती व्यक्ती जर आपलं ऐकतच नसेल तर या गोष्टीला आपण देखील काही करू शकत नाही। पण दत्त महाराजांच्या सेवेमध्ये, स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आपल्याला घरामध्ये नॉनव्हेज हे बनवायचं नाही। आता या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे, खडीसाखर घ्यायची आहे, जवळच्या स्वामी केंद्रात किंवा मंदिरात किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे आणि तेथे गेल्यावर आपल्याला खडीसाखर आणि नारळ स्वामींच्या समोर, दत्तगुरू महाराजांच्या समोर ठेवायचं आहे आणि आपली जी काही मनोकामना आहे ती बोलायची आहे। आपली जी इच्छा असेल ती इच्छा स्वामी महाराजांना, दत्तगुरू महाराजांना सांगायची आहे आणि तुमच्याकडून ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे। पहा, आपल्याला ही सेवा तुम्हाला जितक्या दिवसांची करायची आहे तितक्या दिवसांची तुम्ही करू शकता, संकल्प सोडून सेवा करू शकता, किंवा जर का आपण स्वामींसाठी सेवा करत असाल तर आपण संकल्प न सोडता देखील सेवा करू शकता, परंतु इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर आपल्याला संकल्प हा सोडावाच लागतो। तर बघा, संकल्प हा घरी पहिल्या दिवशी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर सोडायचा असतो। तुम्ही सेवा करत राहायची आहे, तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षाही स्वामी महाराज जास्त देण्याचा प्रयत्न करतील। आपण जी काही सेवा करतो ही सेवा कधी वाया जात नाही, त्याचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळत असतं, त्यासाठी योग्य वेळ येणे गरजेचे असते। आपल्याला रोज एक वेळा एक श्लोकी गुरुचरित्र पठण करायचं आहे, त्यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचं संपूर्ण फळ मिळणार आहे। तर अत्यंत साधा आणि सोपा असा हा श्लोक आहे। हा श्लोक आपल्याला दररोज 1 वेळा, 21 वेळा, 11 वेळा तुमच्या यथाशक्ती तुम्हाला पठण करायचं आहे। बघा, एक श्लोकी गुरुचरित्र काय आहे? दत्ताचा अवतार झाला कलियुगे श्रीपाद पिठापुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती, करंज ग्रामांतरी, तीर्थे हिंडत पातला, भिल्लवर्तची ये संगमा, तेथून या मठ गाणगापुरी, वसेवारी दिनांचे श्रमा। आता हा श्लोक आपण मोठ्याने श्रद्धेने म्हणायचा आहे। हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा। अगोदर दिवा प्रज्वलित केला असेल तर परत लावण्याची गरज नाही, धूप अगरबत्ती लावायची, नंतर सेवेला सुरुवात करायची आहे। अगदी तुम्हाला हा श्लोक म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, तो तुम्हाला अगदी मनापासून श्रवण करायचा आहे। हा श्लोक आपण रोज 108 वेळा देखील म्हणू शकतो, किंवा म्हणायचा असेल तर 108 वेळा तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी 21 वेळा, 11 वेळा आपण हा श्लोक म्हणू शकतो। त्याच्याकडे अजिबात वेळ नाही, त्यांनी रोज 1 वेळा म्हटला तरी चालणार आहे। आता बघा, यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असतेच। फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा आपल्याला करायची आहे। तुम्हाला स्वामी महाराज कधीच काही कमी पडू देणार नाही। त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथातील 9वा अध्याय पठण करायचा आहे। बघा, गुरुचरित्र ग्रंथातील आपल्याला 9व्या अध्यायाचं पठण करायचं आहे। मग तुम्ही ही सेवा सकाळी करा, दुपारी करा किंवा संध्याकाळी केली तरी चालणार आहे। फक्त दुपारी 12 ते 12:30 वेळेस तुम्हाला ही सेवा करता येणार नाही। पुण्यफल बघा, या सेवेच्या पठणामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळत असतं। आपली इच्छा, मनोकामना देखील पूर्ण होते। देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करा, एक तांब्यावरून पाणी देखील जवळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर गुरुचरित्रामधील 9वा अध्याय पठण करायचा आहे। पठण करून झाल्यावरती स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे। मग घरामध्ये जे काही बनवलं असेल, भाजी भाकरी असेल तर ती दाखवायची आहे।
तरी देखील चालेल, त्यांचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. जे काही तांब्यामध्ये पाणी आपण जवळ ठेवलं होतं तर ते आपल्याला अध्याय पठण करून झाल्यानंतर आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे. थोडंसं पाणी आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आणि त्यामुळे घरातील नकारात्मक दोष, वास्तुदोष दूर होण्यास मदत होईल. तसेच हा अध्याय आपल्याला मोठ्याने वाचायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मक शक्ती ती दूर होण्यास मदत होईल, घरातील दोष दूर होण्यास मदत होईल. तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून द्या आणि तो श्रवण केला तरीही चालेल. पण मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला एक कंटिन्यू ही सेवा 7 दिवस 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर पर्यंत म्हणजेच दत्त जयंतीपर्यंत नक्की करायची आहे. बघा, स्वामी महाराजांच्या, दत्त महाराजांचा आशीर्वाद हा आपल्यावर नक्की मिळेल. गुरुचरित्रातील अध्याय आहे, मग याला सगळे नियम अटी पाळावे लागतात का? जसं की गुरुचरित्राला पाळावे लागतात तर नाही. बघा, त्याला कोणतेही नियम अटी पाळावे लागत नाही. तुम्ही ब्रह्मचर्याचं नाही पालन केलं तरी चालेल. फक्त संकल्पयुक्त सेवा जर करत असाल तर तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे, परान्न वर्ज्य करायचं आहे. शक्य झालं तर परान्न वर्ज्य करा, कारण परान्नामुळे आपल्याला मोठे दोष लागतात, ज्यामुळे परान्न वर्ज्य करा. संकल्पयुक्त सेवेमध्ये मांसाहार कडकडीत वर्ज्य असतोच. तसेच अशा वेळी आता मासिक धर्म सुतक आलं तर तेवढेच दिवस स्किप करायचे, परत तुम्ही चालू करू शकता. शक्यतो एकच वेळ ठेवा आणि हा अध्याय रोज पठण करा. कोणीही करू शकतं, लेडीज, जेंट्स, मुलगा, मुलगी, विधवा, अगदी कोणीही सेवा करू शकतं. गुरुचरित्राचे सगळे नियम याला पाळायचे का? तर अजिबात नाही. अगदी कोणताही मोठा नियम वगैरे काही नाही, फक्त मांसाहार वर्ज्य करा. आता हा गुरुचरित्राचा मोठा ग्रंथ आहे, तो खूप पवित्र ग्रंथ आहे. आपण रोज त्याला हाताळू शकत नाही. गुरुचरित्राचं पारायण करताना सुद्धा आपण त्याला रोज गुंडाळून ठेवतो. त्यामुळेच गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचं छोटं पुस्तक आपल्याला मिळतं. कोणत्याही धार्मिक ठिकाणी तुम्हाला मिळेल. केंद्रात पण तुम्हाला हे भेटून जाईल. 9व्या अध्यायाचं जे पुस्तक आहे ते. गुरुचरित्रातील पुस्तक किंवा ग्रंथ हवा आहे तर तो तिथे मागा, तुम्हाला ते लगेच देतील. अगदी 10 ते 15 रुपयांना येतो, जास्त काही नाही. त्यामुळे हा छोटं पुस्तक असतं ते आणा आणि तुम्ही हा रोज अध्याय पठण करू शकता. तुम्हाला वाटत असेल की मित्रमैत्रिणींकडून देखील ही स्वामी सेवा घडावी तर त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता. तुमच्या रिलेटिव्हजला देखील हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करू शकता. जर का एखाद्या अडचणीत असेल तर त्याला त्या अडचणीतून मार्ग दाखवण्यासाठी तुम्ही त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर मग झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी आणि दत्तगुरू महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.